पैलवान एक काम कर, मी इकडे बघतो, तू इकडनं जा आणि मोबाईलवर लक्ष असू दे. मला काही कळालं तर मी तुला सांगतो. मला फोन कर काही कळालं तुला. चला चला केक रेडी, आता कटिंग करून घेऊया. येस येस. चला प्लीज स्टॉप. व्हॉट मम्मा नाव? अगं आधी आम्ही सॉंग गातो आणि मग तू केक कटिंग कर. येस. काय सॉंग मम्मा? हे सगळं करत असताना बाहेरनं कोणी आलं तर? नाही पण एक आयडिया आहे ना, आपण काय करू, आपण स्लोली स्लोली सॉंग गाऊ. हा म्हणजे काय होईल, बाहेर बाकी मंडळी आली तर गाड्यांचे आवाज येतीलच ना, तेव्हा स्टॉप करून थांबून घेऊ. काय? येस मम्मा, दिस इज बेस्ट आयडिया. हा असंच करू. चल चला स्टार्टअप करू. हा चला चला. हॅपी बर्थडे टू यू पिल्या. वा स्लोली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मीना फॅक्टरीवर बी आलेली नाही, मग गेली कुठं आई? कुठं गेली असं नाही? म्हणून मी सांगत होते, आपण घरातनं बाहेर पडायला नग. आपण जर घरात थांबलो असतो तर आई आज अशा निघून गेलेच नसते. आपण थांबवलं असतं त्यांना. असं वाटतंय तुला? ललिताबाई शिराळकर आहेत, त्यांनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली ना तर ती केल्या बिगर त्या स्वस्त बसत नाहीत. वस्तात ह्या दुगर आई कवा अशा निघून गेलत्या का? तेव्हा काय बोलल्या होत्या? किंवा परत आल्यानंतर काय सांगितलं त्यांनी? कुठे गेलत्या ते? त्यांची काय नेहमीची ठराविक जागा आहे का? नाही, आई एक वेळ दुसऱ्या कोणाला घराच्या बाहेर काढ, पण स्वतः जागची हालणार. तेवढी खमकी आहेत. आता त्याच आईनं घर सोडायची चिठ्ठी ठेवली, म्हणूनच जास्त काळजी वाटते वाचता. फॅक्टरी सावरायची जबाबदारी आता आमची आहे. त्यासाठीच आईंना आम्ही फॅक्टरीतून काढून टाकले. तेव्हा तुम्ही आता इकडं न फिरकलेलंच बरं. ए माई, ए माई, तुला नाशिकला जायचं होतं ना? होय. किंवा तिथं गाडी लागली. अच्छा, तिकडे लागले का? हो. धन्यवाद बाबा.
आई कुठं चाललात तुम्ही? सोड माझा हात. मला जाऊ दे माझ्या वाटेनं. आम्हाला एकटं टाकून? तुला तरी एकटीला राहायची हौसच आहे ना व? सपान तुझ्या एकटीच महत्वाचं आहे. माझ्यासाठी नव, पण घरच्यांसाठी तरी. कोण घरची? एकमेकांच्या जीवावर उठलेली माझी लेकरं आणि स्वार्था खातर स्वतःच्या सासूचा बळी द्यायला निघालेल्या माझ्या सुना, यांच्यासाठी मी अडून राहू? गरज नाही मला कोणाची. आई मला गरज आहे आई. वीरू हात सोड. नको हट्ट करू. तुला तरी कुठे गरज आहे माझी? तुला बायको मिळाली, तुमचा संसार चाललाय. मी कशाला पाहिजे तुला? लेकरू किती बी मोठं झालं, लग्न झालं, ते कमवायला लागलं, तरी आईसाठी ते लेकरूच राहते ना. होतं आई विना तर तिन्ही जगाचा स्वामी बी भिकारी आहे. तू जर मला सोडून गेलीस तर या समत्याचा काय अर्थ उरणार आहे माझ्यासाठी? असं आई काही मला सोडून जाऊ नकोस. चल की घरला परत. का परत येऊ त्या घरात? ज्या घरात मला काडीचाही मान उरलेला नाही. मी बोललेलं कोणी ऐकत नाही. कशाला यायचं त्या घरात? ज्या घरात माझी पोटची लेकरं एकमेकांच्या नडीचा घोट घ्यायला आतुर झाले. घरच्या सुनांना संसारापेक्षा पैसा जास्त महत्वाचा वाटतो. त्याची हाव सुटली त्यांना. कशासाठी परत येऊ त्या घरात मी? माझ्यासाठी. आई तुला चांगलंच ठाऊक आहे ना, मला बाकी कशात बी रस नाही. मला जे काय पाहिजे ते मी स्वतःच्या हिमतीवर मिळवू. कोणाकडनं ओरबडून घ्यायची गरज नाही मला. निदान माझ्यासाठी तरी चल की परत घरला. माझी एक अट आहे. मला त्या घरात शांतता हवी. परत त्या घरात भांडणं नको आहेत मला. परत माझी लेकरं एकमेकांचे गळे धरताना बघायची ताकद नाही उरली माझ्यात. आई परत भांडणं नाहीत होणार. आम्ही सबूत देतो तुम्हाला. आम्ही दोघं बी पुरती काळजी घेऊ. घरात शांतताच नांद. पण तुम्ही परत घरला चला. काकासाहेब, आज दिल्ली खुश झालाय बघा. कारण तुम्ही होणार शिराळकरांच्या प्रॉपर्टीचे सर्वे सर्वा. हे घ्या, सुरू करू. हा, चेअर्स. एक मिनिट. हा, बोल जग्या. काय? बर बर, आलोच काय आलोच. काय झालं? राशक्ता विरून शोधून काढलीस तिला. काय गावली की म्हातारी?
आई वेलकम बॅक. सी शिराळकर, व्हॉट आय टेलिंग, आई रिटर्न तिकीट घरला येणारच आणि वीरू भाऊजी आणि प्राजक्ता त्यांना घरी घेऊन येणार. आई अहो आम्हाला कॉन्फिडन्सच होता म्हणून तर आम्ही केक कटिंग बी करून घेतलाय. तुमच्यासाठी केक आणते. हा घ्या. बस खरंच निर्लज्जपणाची हद्द पार केली आहे तुम्ही. वस्तात बोलू दे मला पैलवान. आपली आई घर सोडून निघून गेली तुम्हाला कंटाळून, आणि तुम्हाला त्याची काही बी पडलेली नाही. असं कोण म्हणलं? मी बी माझी माणसं लावलेली आईला शोधण्यासाठी. तुमचं नशीब बरं म्हणून अगोदर तुम्हाला सापडली. आणि तसंही अशी कशी आई आपल्याला सोडून जाईल ना. आणि जाईल तरी कुठे? काय आई? मी कुठेही जाईन, काही खाईन, कशीही राहीन. तुम्हाला कुठं काय परवा आहे त्याची? ललिताबाई, अहो हे आपले चिल्ड्रन आहेत की, आणि मिस्टेक ही होतात चिल्ड्रन कडनं. पण मग म्हणून काय त्याच्यावरून असं घर सोडून आउट हाऊस निघून जायचं वय? आणि काय ना, तुम्ही जर अशा वागल्या तर मग या पैलवान डाटर आपला आणि तुमच्यामध्ये फरक काय राहिला नाही का? बंडा काकी, अहो तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आम्ही काय आणि आई काय घरातनं निघालो ते घरात मान मिळाना म्हणून. पैलवान कोणाला सांगायलीस? ह्यांना? ह्या स्वतःच घरात ठाण मांडून बसल्यात आहे त्या आपल्या. ह्यांना काय समजणार स्वाभिमान कशाशी खात्यात ते? सी आई, माझी मम्मा इतक्या प्रेमानं तुमच्याशी टॉकिंग करायली आहे आणि हे दोघं, या दोघांना भांडणच करायचंय. नाही, तुम्ही एकदाच ह्या कपलच्या फ्रंट फूटवर टेलिंग करून टाका की तुम्ही यांना बोरिंग होऊन घर सोडून गेलात ते. वहिनी, आई जर आम्हाला कंटाळून गेली असती ना तर आमच्या सोबत परत आली नसती. आई फक्त आमच्या शब्दाखातर इकडे परत आली. मोठा गेले काही दिवस आईला जो काही त्रास होतोय ना तो तुम्ही घर सोडून गेल्याचा ढोंग करताय ना म्हणून. ढोंग नाही, खरंच गेलतो आम्ही. आईचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. हा कांचन, ऐकलं का? आईचा ऍक्सिडेंट झाला आणि यांना सगळं सोडून परत घरी यावं लागलं. आणि आल्या आल्या काय तर नेहमीसारखं प्रत्येक गोष्टीत अडथळा घालायला लागली. आई तुला खरंच सांगलंय, घरातल्या सगळ्या कटकटींचं मूळ ही दोघ आहेत. तुला कुठे बी जायची गरज नाही. या दोघांना घरातनं काढ, घरातली कटकट निघून जाईल. हा म्हणजे तुम्ही परत आईचे हाल हाल करायला, फॅक्टरीचे 12 वाजवायला मोकळे. एक मिनिट भाऊजी, तुमचा त्या फॅक्टरीच्या वर्कलोड मध्ये हाऊ मच वाट आहे? तुमचं लगीन झालं, तुम्ही सुधरावत की नाही म्हणून तुम्हा दोघांना फॅक्टरीमध्ये वर्कलोडला ठेवून घेतलं आणि वरना आम्हालाच बोलायलाय.
बोलणारच, कारण आमचा बी तितकाच हक्क आहे. अच्छा, हे गौड मंगाले काय? जमिनीच्या वेळेस तुझ्या बायकोने हीच हक्काची भाषा केलेली आणि ठरलेला व्यवहार तोडलेला, आणि तू बी तिचा सूर धरायला आहेस. आई, बघितलं का? तिला घराच्या वाटण्या करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्या विरूला हिने फितवलंय. आपलं घर बर्बाद केल्याशिवाय आत्मा थंड नाही व्हायचा या महामायाचा. बास भैया, लई बोलायलायस. घर फोडायला माझी नव, तुझी बायको निघाली. आई घर सोडून गेली हे समजल्यावर बी जी बाई मिटक्या मारत केक खायली. खरोखर उद्या तुझ्या मैताच्या टाळूवरलं लोणी खायला बी मागं पुढं बघणार नाही भैया. विरू, लई बोललायस. तुला कळतं का वहिनीची कथा बोलायचं? असं बोलतात का? अरे काय चाललंय तुमचं? हे दिवस बघायला मी तुम्हाला लहानाचं मोठं केलं होतं का रे? अरे स्वतःची आई घर सोडून गेल्याची लाज बाळगणं राहिलं दूरच, पण तुम्ही तरी परत एकमेकांच्या नडीचा घोट घ्यायला लागलात. विरू, यासाठीच मला घरी परत घेऊन आलास का तू? आणि प्राजक्ता, हाच का तुमचा शब्द? अगं ते तुझा तर सत्कारच केला पाहिजे धनंजय. अरे स्वतःची आई मेली की जिवंत आहे याची पर्वा न करता बायकोच्या तालावर नाचगाणं सुरू केलंस तू. तुला काळजीच नाहीये माझी. खरंच हे घर, ही माणसं राहिलीच नाहीत माझी. त्यामुळे तुमच्यात काही सुधारणा होईल असं नाही वाटत मला. प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघतो इकडे. खात्री पटली माझी, या घरात माझी जागा उरलीच नाही. खर तर मीच कमी पडले, आई म्हणून, सासू म्हणून, घरची करती बाई म्हणून हरले मी. मीच इथे राहायच्या लायक उरले नाही. त्यामुळे मी माझा निर्णय आता बदलणार नाही. तुम्हाला न सांगता देवदर्शनाला जाणार होते, पण आता तुम्हाला सांगून जाते. हा पण माझ्या राहण्याचा, खाण्यापिण्याचा, प्रवासाचा सगळा खर्च मी करेन, त्याची काळजी तुम्ही करू नका. जेवढी खमकी आहे मी परत कधी येणार, परत येईन की नाही याची चिंता करू नका तुम्ही. मला माहितीये तुम्ही नाही करणार त्याची चिंता, पण तुम्ही सगळ्यांनी आता स्वतःच्या मनासारखं जगायचं ठरवलंय ना, तेव्हा मलाही माझं उरलं सुरलं आयुष्य माझ्या मनासारखं जगायचंय. कुणी आडवं येऊ नका त्यात. आई,